राहुल सर, 50-50 जर झालं किंवा मग यापुढेच आपण पाहिलेलं आहे की यापूर्वी आलेले निकाल आणि निकालानंतर जी नवी राजकीय समीकरणं संपूर्ण महाराष्ट्रभरात निर्माण झाली ती अवघ्या देशानं पाहिली, तशाच प्रकारचं समीकरण जुळवण्याची वेळ आली तर मतदानानंतरचे निकालापर्यंतचे हे जे काय 1 ते 1.5 दिवसांचा कालावधी असतो त्या कालावधीमध्ये काय काय नवीन राजकीय समीकरणं येऊ शकतात? या पोझिशन मध्ये जर आपण आता विचार केला तर जेव्हा जेव्हा अशी काठावरची परिस्थिती राहिलेली आहे, हो. काठावरची कशाला थोडंसं कमी जरी म्हणजे 50% पेक्षा सुद्धा जर कमी जागा आल्या तर त्या पोझिशन मध्ये भाजप सारख्या पक्षाने आतापर्यंत वेगवेगळ्या राज्यांमध्ये सत्ता हस्तगत करण्यासाठी जे जे शक्य असेल ते सगळे साम दाम दंड भेद अशा प्रकारचे सगळे प्रयोग केलेले आहेत. त्यामुळे जर अशी सिच्युएशन आली की जिथे एकदम काटेकी टक्कर होईल आणि जर 50-50 ताई म्हणतात त्याप्रमाणे जर तशा पद्धतीची सिच्युएशन आली तर बीजेपीच्या दृष्टीने ते फायद्याचं असतं नेहमी. आताची जर आपण ओव्हरऑल सगळ्या पक्षांमध्ये असलेल्या बंडखोरांची संख्या बघितली तर ही सगळेचे सगळे बंडखोर कुठल्या दिशेने मॅनिप्युलेट होतील तर ते त्याच दिशेने मॅनिप्युलेट होतील ज्या दिशेने सत्ता आहे. केंद्रात आज किती नाही म्हटलं तर भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे आणि केंद्रातल्या सत्तेचा भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत कुठल्या पद्धतीने वापर करून घेतलेला आहे, काय पद्धतीने त्यांनी वेळोवेळी आपल्या केंद्रीय यंत्रणांचा वापर करून कशा पद्धतीने लोकप्रतिनिधींना स्वतःकडे वळून घेण्याचा प्रयत्न केला हे आपण सगळ्यांनी बघितलंय. आणि त्यात आता नवल वाटण्यासारखं काही नाही, ते इतकं रुटीन झालेलं आहे. फक्त आता लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना ज्या पद्धतीचं मताधिक्य मिळालं, ज्या पद्धतीचं बहुमत मिळालं, त्यांना दुसऱ्या पक्षाची मदत घ्यायला लागली, तेव्हापासून केंद्रीय यंत्रणांचा जो वापर आहे त्याचा थोडा प्रभाव कमी झालेला दिसतो. पण महाराष्ट्रासारख्या राज्यात जिथे मुंबई महापालिका आहे, फायनान्शियल हब आहे, महाराष्ट्र आणि गुजरात अशा प्रकारची इथे एक वेगळी काटेकी टक्कर आहे. त्या महाराष्ट्रासारख्या राज्यात जर अशी सिच्युएशन आली की तिथे 50% समजा जागा बीजेपीला मिळाल्या आणि 50% महाविकास आघाडीला मिळाल्या, तर त्या पोझिशनमध्ये कुठल्याही पद्धतीची सिच्युएशन येऊ शकते. कदाचित मला वाटतं त्यांनी प्री प्लॅन करून ठेवले असतील, काही विमानं वगैरे, हेलिकॉप्टर्स वगैरे आधीच भारतीय जनता पक्ष बुक करून ठेवू शकतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.